बस आलं. स्वतःला संपवलेलंच बरं आहे, कारण मी जर जिवंत राहिलो ना तर ती दिशा माझा वापर करून दादा आणि पारूला त्रास देत राहणार. त्यापेक्षा मी स्वतःला संपवतोच ना. मी कमजोर आहे. मी तिला सामोरं जाऊ शकत नाही. मी जे ठरवलं ते करतो. बरं झालं आलीस. गोळ्यांची वेळ झाली ना माझ्या. दे. हो. बाबा, तुमची औषधं तुम्ही दुसरीकडे कुठे ठेवली आहेत का? अगं मला कसं माहिती असणार, तूच बघतेस ना ते. बघ नेहमीच्या जागी असतील. पण नाही सापडत आहेत. प्रीतम सर इथनं जाताना लय गडबडीनं निघून गेले. त्यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा होतं. मी आलेच. अगं पारू, ए हिला काय झालं? एवढा गडबडीत कुठे गेली? प्रीतम सर, काय करत होता तुम्ही? हे 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 काय काय चाललंय तुमचं सगळं? तुम्हाला थोडं सुद्धा कळत नाही का की तुम्ही काय बघताय? असं असं काय घडलं की तुम्ही तुमचा जीव घ्यायला निघाला होतात? एकदा सुद्धा घरातल्यांचा विचार नाही करता आला तुम्हाला? पारू मी गुन्हेगार आहे. तुझा पारू मी गुन्हेगार. प्रीतम सर, पारू मी मित्र म्हणून पण नालायक ठरलोय आज. सर, तू किती विश्वास ठेवून तो लॅपटॉप आणून दिला होतास मला. मी तो फोडलाय पारू. मी फोडलाय तो. माझ्यामुळे तुला एवढा त्रास सहन करायला लागतोय पारू.